पूजा खेडकरचं चौथं दिव्यांग प्रमाणपत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलं। यशवंतराव रुग्णालयातून पूजाने हे दिव्यांग सर्टिफिकेट काढलंय। पूजाने नगर जिल्हा रुग्णालयातून देखील 3 दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर हा सर्टिफिकेटचा फोटो देखील आपण पाहतोय। पूजा खेडकरचं चौथं दिव्यांग सर्टिफिकेट लोकशाही मराठीच्या हाती लागलं। यशवंतराव रुग्णालयातून पूजाने हे दिव्यांग सर्टिफिकेट काढलं, तर पूजाने याआधी देखील नगर जिल्हा रुग्णालयातून 3 दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली। त्यांच्याकडे आधीचे 2 दाखले आहेत अपंगत्वाचे, ज्याच्या आधारे त्यांना सर्वात हायेस्ट सर्टिफिकेट त्याच्यातला आहे ते मिळालं असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसं वेबसाईटवरही UPSCचा उल्लेख आहे। परंतु हे जे आता नवीन जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2022 मध्ये औंध जिल्हा रुग्णालयाकडे अपंगत्वाचा दाखला लोकोमोटर असं काहीतरी डिसीज म्हटलं ते त्याचं मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता। मात्र तो अर्ज जिल्हा प्रशासनाने त्याच्यात असं लिहिलेलं आहे की असा तुम्ही अर्ज केला होता, आम्ही तुमची तपासणी केलेली आहे, वी हॅव एक्झामिन्ड यू, आणि आम्ही तुम्हाला ते सर्टिफिकेट देऊ शकत नाही असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। आणि ते रिजेक्शनचं त्यांनी लेटर त्यांनाही पाठवलेलं आहे। नाही, आरोप खूप तुम्ही म्हणताय तसे वेगवेगळे तुम्ही मला आरोप सांगितलेले आहेत, जे काय तुम्ही म्हणताय ते। पण खरंच मी ह्या विषयावर जे काही माझ्यावर आरोप लावलेले आहेत, कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल त्याचं मी पूर्ण क्लॅरिफिकेशन देईल। पूर्ण त्याच्यामध्ये जे काही लिगली आहे ते मी आय विल गिव्ह इट लिगली, आय विल टेस्टिफाय इन फ्रंट ऑफ द कमिटी। ऑगस्ट महिन्यामध्ये 2022 साली त्यांनी UDIDचे सर्टिफिकेशनसाठी अप्लाय केलं होतं। अप्लाय करताना त्यांनी पालिकेच्या हद्दीतलं एक राशन कार्ड जे आहे ते पण सादर केलं, इथला पुरावा म्हणून लाईट बिल पण सादर केलेलं आहे। आणि त्या दृष्टीने आपण आपल्याकडं दिव्यांग तपासणी त्यांची केली। फिजिओथेरपी जो विभाग असतो, भौतिक उपचार जो विभाग असतो, त्या विभागामार्फत पण त्याची तपासणी होते त्याच गोष्टीची, की त्यांचं लोकोमोटर डिसॅबिलिटी जी आहे, की अस्थिभंग डिसॅबिलिटी जी आहे ती 7% पर्यंत आहेत असं एक त्यांच्याकडनं असेसमेंट होऊन अस्थिरोग तज्ज्ञ जे त्यांनी ते पर्सेंटेज ठरवलं। रादर ते पर्सेंटेज सुद्धा त्यांनी नाही ठरवलं, जे काही वेबसाईटला पर्सेंटेज जनरेट होतं ते आपण देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।